औचित्यवाडी. श्याम्या सकाळ सकाळ असा कटाळा आलाय ना. हा राव. पण तोंडाला चव बी नाही राहिलेली, असं काहीतरी चटाक फाटाक खाऊशी वाटते मला. होय. हा चटाक फटाक. हा काय चटाक फटाक खायचं म्हणलं फाट्यावर जावं लागेल. फाट्यावर जायचं म्हणलं पैसे पाहिजे खिशात. आपण दाशी पैसे जर माझ्याकडे असते मी काय खायला आला असतो तुझ्याकडे वर थोबाड करून. मला काय दिसत नव्हता का रस्ता, पाय येत मला, गेलो असतो मी. मग आता काय करावं. ही सुगंधा. सुगंधाकडे काही सुगंधाकडे जाऊ आणि तिला गोडी लावू जा. तिला गोड गोड बोलून तिला म्हणून काढ भजी. तिने काढायची पाहिजे भाऊ. ती म्हणे जा तिकडं. खेकडा भजी लय भारी करते ती. आता नदीला जायचं आणि खेकडे धरून आणायचे काय. अरे श्याम सकाळ सकाळ काय 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 काम सांगतो खेकड्याचं. अरे खेकडा भजी काय म्हणजे खेकड्यात बेसन पिठात टाकून खेकडे तळायचे नसते. मग बारीक कांदा कापायचा उभा, बेसन पिठात कालायचा कोरडा, त्याला सोडे का असे कुरकुरीत भजे होते तुला सांगतो कडक. सुगंधाला असं सांगू ना मस्त तेलात कडक कर खायला काय कुरुम 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 वाजले वय दाताखाली. हा तसंच करू आपण. चल सांगू आपण. बघ मोबाईल पडला होता इथंच मला. सुगंधा घरात नाही जात मी, आवाजच देतोय. सुगंधा काय हो आली आली. बाई सकाळी सकाळी दोघ जण. झालती तुझी आठवण म्हणून आलो तुझ्याकडे. तुम्हाला माहिती का, तुम्हाला दोघांना अशी आठवण कधीच होत नाही. काहीतरी मतलब असेल, काहीतरी काम असेल तरच तुम्ही माझ्या इथे येता. तसं काही नाही हो. मग आपलं चाललं होतं वाटाने, म्हणलं चला सहज आवरलंय काय बघावं. काही नाही अहो, बसलेली होती आत्ताच काम आवरलं, देवपूजा झाली. तू काही म्हणजे आले काय पण सुगंधा ना इतकी टापटीप राहते ना. नाही तर आपण त्या आईला इकडे डाग पडे तिकडे कपडे पांढरीच्या आईला अहो, मळालेले. मग तुम्ही पांढरे कपडे घालता हा. त्याच्यामुळे ते कपडे खराब होतात. यांचं तर 2-2 दिवस आंघोळच करत नाही. कोण ए आंघोळ करतो रोज, पण मी ना कपडे धुवायला नाही ताकीद, कारण मला हायतच की ड्रेस आम्ही एक पायजा पण एक तोच रात्री जायचं आणि तो दुसऱ्याची घालायचं. काही पण बोला काय म्हणता. काय नाही बा, चाललो होतो आम्ही. त्याच्या आल्या म्हणला चल फाट्यावर जाऊ भजे खायला. म्हणजे हे बघ सुगंधाकडे आपण कायम खातो, सुगंधाला बी आणू. पण मग काय विचार केला, फाट्यावर जायचं भजे आणायचे परत घरी आणूस तर गार व्हायचे. त्याच्यापेक्षा आपण काय करू, सुगंधालाच सांगू की मस्त भजे काढ. आणि तुला सांगतो झाल्या फाट्यावरच्या भाजीच्या चवीपेक्षा सुगंधाच्या हाताला एवढी चव, आणि त्यात ते खेकडा भजे कांद्याचे भजे नाद नादच नाही बघितलं करायचा. ना, मी तरी म्हटलंच तुमच्या दोघांचं काम असल्याशिवाय तुम्ही येणार नाही. आमचं तुम्हाला काम सांगते, नव्हतं. तुम्हाला ते खेकडे भजे खायचे ना, माझ्या इथं कांदेच नाही. आणि कांदे किती महाग झाले बाबा, मी कांदे आणलेच नाही. मला असे पण आवडत नाही ते कांद्याचे भजे. होय? मला ते कोबीचे तरी आवडतं माहिती का. हा कोबीचे तर नाद होतेच. मग ते पत्ता कोबी पकोडे हा एकदम भारी होते. तेच आवडतं मला. मग तेच कर ना, मग चालतंय आपल्याला काय. होय हा, मग मला आपण घरामध्ये कोबूच नाहीये. कोबू नाही नाही चालेल, कोबू नाही. आपण घेऊन येऊ कुठून तरी कोबी. अरे कोबू आम्ही आणतो, हा. टेन्शन घेऊ नको. ताजा कोबू आणतो एकदम फ्रेश. बरं तसं करा, मग तुम्ही कोबू घेऊन या, मग आपण भजे करू. चालतंय ना. होय चल ना मग लगेच घेऊन येऊ. चल मग. उशीर कशाला भोसा लवकर या मग. चव तोंडाची गेली म्हणजे खायला चव नाही यायची. तू ये ना तोवर बेसन पीठ वगैरे घालून ठेव. हा, करून ठेवते मी सगळं, हा. चल तू तेल ठेव वरती, गरम झालं का लगे गरम गरम ठेव. चल अरे श्याम्या आपण चाललोत खरी. हा अरे पण कोबीला पैसे कुठे तर आपल्याकडे. जर पैसे असते आपण फाटो जाऊन भजे खाल्ले असते नसते का. तू ये ना येडा गोळा तर येडाच राहिला. काय याडा गोळा. पैसे घालून खायचे नाही म्हणून तर आपण सुगंधाकडे गेलो ना. अरे मग कोबी आणायला गड्डा कुठून आणायचा. गड्डा लागत ना खिशात. अरे ढेपुटीच्या वावरात कोबी फ्लावर भेंडी माळ कायम असतंय. आता त्याचीच पाहिलं मी, अशी कोबू एवढाली मार्केटला घेऊन चालली होती. मी नाही येते बाबा डेपुटीच्या तिथून कशाला आपण जाऊन आणायचा. तू येडा झाला काय. पारीला सांगितलं पारी मग पारी काय आणि गारी काय तुला सांगतो. सकाळ सकाळ वावरात कोणी नसतं तिकडे, डिग्या इकडेच पायड्याला असतो पारापाशी. तर सकाळ सकाळ जाऊ कोबू आणू भजे बी खाऊ. कोणाला कळणार सुद्धा नाही तुला सांगतो. जाऊ दे आता तोंडाला पाणी सुटले ना. जिथं उजडन तिथं उजडत. उजळडे चल. मोठा घ्यायचा मोठा मग भजी का तू मोठा घेतला ते फुसफुस असतो, जरा बारीक घेतला ना म्हणजे जरा कडक असतो.
तू जन्मला तेव्हा डोक्यावर पडला होता का रे? छोटा कोबी असला ना आत फुसफुसा असतो, मोठा कोबी पोचलेला असतो. चल तर पटक्याचे असं असतं व्हय? मग तू कामाला जातो वावरात त्यामुळे तुला माहिती आहे चांगलं. थोड चल बघू नको. हाकी थोडी हाकी तर मोठा थोडी इकडे पिशवी. मी बघतो कोण येते का तो वर. झाल्या डेपुटीची मजाची राव हे की नाही. अशी शेती करतात ना भारी, कवा भेंड्या कवा कोबी. नात नाही करत डेपुटीचा. पैसे असले सगळे असते. तोड. अरे तुटत नाही. हातातून चटकत ती. साधा खाता घेण्याचा पात्या नसतो राव तुला. ए यार झाला ना मी. असे थोडीच असतात का कोबी? मग कसा थोडीशी तू कुठं बी निघाला ना श्याम्या एकदम असा सरळ सर धोपट निघतो. त्याला काय कोबी घ्यायचं म्हणजे काय काय तलवार आणायची होती का? मग सांग बरं मला तू. अरे बाबा असा जर कोबी तुटला असता तर किती लोकांनी गरज पडली असती का येळायची त्याची. असे वय हे बघ आले जर कुठं निघाला ना हा तयारीतच निघत असतो. म्हणजे लढायला निघला म्हणजे हत्यार सोबत पाहिजे बा. पण आता हत्यार कुठून आणायचं? पिशनी काय होणार रे? दरे आता जे आल्याच पुढचं नियोजन असतं भाऊ श्याम्या. वा 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 जालू शेठ. हं? जालू शेठ तुम्ही तर कमालच केली हो. कुणी येते का बघ. कोण नाही कोण किती घ्यायची सांग. अगं म्हणजे आईला मी उगाच झड्ड्यात बसलो राव एवढा वेळ. टाक. अजून एक घे. हे बघ हे बघ म्हणजे हे बघ हे अजून वाजला काय? अरे अरे ते पाला कशाला घेतो? तुला काय करायची पाल्याचं सुगंधाला म्हणा पाल्याची बी भाजी कर धर. हा काही बी काय हो. ओके डन डन डन. चला ये आपलाच आहे ना. मग काय लोकांचा आणला काय माझ्या घरून आणलाय. मला वाटलं ते मी चोरून आणला काय तो. भरोसाच नाही जे आल्याचा. अरे दोघं बहादर काय करतात वावरात? आईला लय चोरटे गाड्या खूप मागून न्यायचा. आता मी काय त्यांना मना करीन का? लय जाल्या श्यामेना यांना आहे ना काय सुधरतच नाहीत कधी. तर मग आता यांची बी गंमतच करतो मी जरशी. झाले भारी जा. भारी नाद नाही करायचा. झाडाचं फळ म्हणजे एकदम नाद. होय कळणार हे डेपुटी माझ्याकडं फेक फेक. चक्कूचा नाद नाही कराय भाऊ. काय नाही आलं तिकडे फेरफटका मारायला. चक्कू बी आटला एक झाडाला. हा गोड लागतोय डेपुटी. झाडाला पिकलेलं फळ म्हणजे नादच. नादच. गावातून इकडे कस काय आज कस काय जोडी इकडे आली? असंच आपलं फिरत फिरत आलतो. काय म्हणता? दुकानावर लक्ष नाही मात्र. नाही तुम्ही कुठे आलते इकडे नेमकं? आता वावर इकडे मला यावं लागत फेरफाटक्याला. अरे हा डेपुटी वावर नाही का खाली काय केलं वावरात आता? काय नाही कोबू आहे फ्लावर आहे पण मी लागली जोडी दोघं दिसते. आता तो चाललं की मागून कळती काय भानगड कुठं चालले काय माहिती. नाही काय नाही असं चालतं आपलं. काय मी जाऊ डेपुटी सोबत. अरे मग मला सोबत कोण राहील? लगेच चालला गाडी दिसली का? असं असं मित्र असतो कुठं लगेच गाडी दिसली का? मला वाटलं काय जाऊ का मग? टेबल शूट गेलो असतो पण हवा कमी आहे मागच्या चला नाही ते, चला माझ्या बरोबर. चाकात हवा कमी आहे मागच्या. आम्ही येतो मागून जाऊ येतो. दे असली, चला ना माझ्या बरोबर. नाही नको ढिपूळ टायर फुटलं किती खर्च येतो. हा. मग? नको या तुम्ही येतो आम्ही हळूहळू. हा जाऊ का? हा या बाबू कुठं झाला असता झाल्या कुठं ना तुला गपक्या माझ्याकडे काय द्यायची गरज होती एका काम पडी म्हणजे मी चोरी केली असं वाटलं पाहिजे. चोरीमुळे नाही दिलं तुझ्याकडे. मी मग? म्हणलं तू पटकन कुठेतरी गुदी दिसणार ना आता हा पटकन. इकडे कुठं गुतायला तुला जागा होती फेकायला. आण तू आण. आता तू आण ना. आता मी फेकली तर तू आण. तू बरं आहे भाऊ मला सगळं काम करायला लावायचं. कोबी मी तोडायचं पिशवी आणायची. मी सांगेन सगळं सुकान झालं. तू नाव सांगणार आहे. याडा बिडा झाला काय तू? नाव काय सांगू तू? कुठे गेली पिशीच्या आईला सापडा? अशी फेकली का नाही सगळं कोबी एकीकडं सगळं कडू करून टाकशे काँग्रेसात. आणि इकडे धर तुला चल. सांगतो मग मेवणी सुद्धा कोबीची भजी एवढे भारी करते ना. जायचं का आम्ही येऊन इकडे? अरे ती पुण्याला राहती. आपल्याला इथं खायचंय. मग सुगंधाच्या हातची भजे का? सुगंधाला सांगू हिरवी चटणी लाल चटणी आणि चिंचाचं पाणी विकर माझ्या भर लागत येड्या. झाले आलो भाऊ गावात. काय रे काय नाही डेपुटी. लय लवकर आले तुम्ही. हा पट 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 पट. तुमच्या मागच या आमच्या ढांगा लांबलं चक चालायला लागले वगैरे कशी उंटावानी ते आहे थोडी म्हणायला. हाणी करत आहेत.
का सकाळ सकाळ हिंडायला लागत तुम्हाला नाही कसं होतं सकाळ सकाळ चाललं म्हणजे हा, आरोग्य चांगलं राहतं. त्याची दारं टीप, त्याची दारं टीप. डेपुटी ढेरी वाढलेलं आहे याच्यामुळे मी नेतो मी याला पण एक काम करा, चला ग्रामपंचायत मध्ये काम आहे, चला कशाला का आता थोडं काम आहे, चला ना. मला दुकान उघडायचंय. 2 मिनिटात मला दुकानातून थोडं सामान बी घ्यायचंय, तसंच ग्रामपंचायत मध्ये जायचं. चल बरं, तू थांब मग मी हा, जातो. मी अरे चला ये, चल तुम्ही चल ना. माय काम मी चल थांबतो रे ना. अरे चल, काय तू बी ना बस, चला थोडं काम असलं का लगेच कर. थोडं मला दुकानातून सामान दे, जायला घेऊन थोडं ग्रामपंचायत मध्ये जायचं. आला तुम्ही 5 मिनिटात. अरे 2 चल. तुला सांगतो डेपुटीचं काही कळतच नाही. आपल्याला म्हणलं थांबायचं आणि गेले कुठं तरी, आणि तुला तरी म्हणतोय जाय पटकन, तू जाय तू जाय, तू आला ना. नका बडबड कर बघ पिशी चल. इथेच टाकली होती ना रे. तो टाकली का मी टाकली नाही तर लातच घालीन. अरे बरं टाकली पण अशी डेपुटी इथेच पटकन टाकून दिली ना आपण. पिशवीस नाही श्याम्या काय बघतो काय चापितो डोळे गेले का काय खासाडा. अरे इथे जवळच टाकली होती अशी. आता खा भजी. अरे पण गेली कुठं पिशी मग? इथेच तर टाकली होती. मला माहिती आता तुझी पिशवी कुठे गेली. आईला कोणी पाहिलं असले असे ताजे ताजे खापलाट कोबी कशाला कोण ठेवीन. तरी तुला म्हणलं होतं तू जाय पटकन तिथून, डेपुटीने गेलेत कुठं तरी, तर तू आलाच नाहीस. कायम तुझ्यामुळे घोळ तुझ्या आल्या. तू पांढरी पाल माझ्या सोबत असला ना साधारण काय ना काही ना काय आड होतच. मला नाही भेटली तोंडात भजन नाही भेटणार म्हणजे नाही भेटणार. चल मी सुगंधाला नाव सुगंधाला काय सांगू आता? मी नाव सांगणार. तू काय सांगणार आहे? तुझ्यामुळेच झाले. तुला माहितीये का झालंय ना, तू खरंच लय काही बा नाही भाऊ. हा तुला शान आहे, अरे तुला काय? शान आहे. गबस कवा काही झालं ना तुझ्यामुळेच होती गडबड सगळी. तुला काय झालं लक्ष ठेवायला? तू डोक्यावर पडलेला आहे. तोच केलंय सगळं. काय झालं? काय एवढी बडबड चालली? काय चिडचिड? हे काही नाही ग. तू आणलं का? तेच तर घोळ झाला ना. म्हणजे यांनी केला गोळ. निस्ता लपितो जसं सगळ्या गावाला माहित व्हायचं होतं. अरे पण तू लक्ष ठेवायचं ना मग. मग लक्ष ठेवलं होतं. तू मला नेलं ओढी तिकडे चल म्हणला आधी गपचिप. काही बोलतो का आपलं. काय झालं? गपचूप काय चाललंय हे? ग आम्ही ना खूप असे ताजे लट घेऊन आलो होतो. मग कुठे? अरे पण ती पिशीच कवडं गेली काही कळानाच आम्हाला. अहो तुम्ही एका चहा बी प्यायला थांबले असेल, तिथे राहिले असेल दुकानात. हा कुठं थांबलो आम्ही काय डायरेक्ट निघालो वावरातून इथं आलोत. वावरात? म्हणजे ते आपले डेपुटी आहेत ना, त्यांच्या वावरात कोबू आहेत ना. हा मग तिथून आम्ही 2 गड्डू मोठे असे घेऊन आलोत. तुम्ही न सांगता घ्यायला गेले असते. कोण नाही न सांगता घ्यायला गेला आपण. चोरायला गेले असेल मग. त्यात काय सांगायचं आणि काय चोरायचं. डेपुटी आपले गाव अहो, पण आपलं. बाजारातून 2 गड्डू 20-20 रुपये 40 रुपये गेले असते विकत आणायची ना. तुमचं कसं आहे माहिती का, तुम्हाला खायचं बी असतं सुगंधाकडनं आणि ते फुकटच खायचं असतं. अगे, कुठं जायचं फाट्यावर इकडं तिकडं. इथं जवळ आपल्या वावर आहे. सांग बरं मला. अरे गेलो. फाट्यावर जाऊन परत ते शिळा कोबी आणण्यापेक्षा ताजा कोबी आणले भजे कशी होती. अहो पण तो चोरून आणल्यानंतर मार काय. राम जोडी. राम राम. काय चाललंय? काय नाही आल तू सुगंधाकडे बसायला इथं. आलते का हम्म. वावरात? काय सहज गेलते काय सकाळी हा ते चिप्पू खाल्ला नाही का तुम्ही? खायला? नाही डेपुटी, नाही का, गप, गप, नाही. कोबो घ्यायला गेलो तुमच्या वावरात ते. हा बघितलं ना, मला बघून कोबू तिकडे फेकून दिला. त्याच्यानंतर मी गेल्यानंतर परत कोबू उचलला. मी बरोबर फोड मोडायसाठी हळूहळू माग आलो तुमच्या, आणि मला बघून परत इथं कोबू लपून ठेवला. तुम्हाला काय वाटलं मला कळत नाही का? होय काय वावरातला काय मी मना करीन काय तुम्हाला? बघ मी काय म्हणलं तुला, डेपुटीला विचारायची गरजच नसते काय हा, तसं. विचारायची गरज नसती, पण निदान म्हणायचं नाही मी कोबू आणायला चाललो म्हणून. हा सारा भुरट्यावानी ते बी पाचला नाही आम्हाला कोणतरी गेले घेऊन तिथं ठेवला होता आम्ही. असं का? कोणी घेऊन नाही गेले, मॅच आणले ते. हा? हा मग कळायला पाहिजे ना तुम्हाला, चोरून आणलं का काय होतं. हम्म. नालाय का हो, हेच होते ना गड्डे. हा सोना ते तुम्हाला आणायचे होते. हा, बघ नाही नाही, मी किती. नव्हते सांगितलं, त्यांनाच भजे खायचे होते. आता असं तुम्ही सांगा होय. कांदे किती महाग झाले डेपुटी. भजे खायसाठी नाटक चालली होती होय तुम्ही? अजून एक आहे ना अजून एक आहे. अजून एक आहे, मला माहितीये अख्खी गोणी आणली असेल तुम्ही. तर बघ सुगंधा कसे ताजे आता एक लट काम करायचं, कोबू आहे. कोबू माझे येत बरं का, तेल सुगंध द्यायचं त्याच येत, भजे मायापर्यंत आले पाहिजे. आई, आणतो ना पहिला गाणं तुमच्याकडे. तुमच्याकडे हा, मला आहे ना पहिला गरम गरम 2 घाणे आणून द्यायचे. हा. ती पिशी कोणाची आहे बघा, माझी आणि घरची. असं चोरून नाही आणायचं, विचारून आणायचं बरं का. हा शेतकरी आहे ना, शेतकरी कधी वावरात गेल्यानंतर कोणाला नाही म्हणत नाही. मला माहितीये ना. हा. हा, मग चोरून नाही आणायचं भामट्या हो. ते नव्हते ना तुम्ही, मग विचारायचं कोणाला. तुम्ही खायच्या आत मला भजे आले पाहिजे. हा लगेच घेऊन येतो. ये धर बघ कसे. काय हे दर, चला मध्ये कापून द्या मला आता तो होय चोरून आणलं लोकांची इथून. अरे पण बघ ना किती भारी आहे. तुला सांगू का, मागून आणण्यात विकत आणण्यात मजा नाही, चोरून खाण्यात जी लय मजा मजा असते आहे. ना, ती भारी. लागले पाहिजे तुम्हाला भजे खाल्ल्या. ए असं काही नको बोलू, परत गोळ्या चोरायला मेडिकल मध्ये जावं लागलं. हा.